पडतोय राईट आमवा आणि पहिलाच कव्हर वन निहायत खूपसूरत शॉट, क्रॅकिंग शॉट. पुढचा चेंडू राईट आमवतोय की मेगन यांचा. चेंडूला पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यानं उडवलाय. चेंडू वेगाने जातो पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं. चेंडूला थोपवणं आवश्यक आहे. मशीन गणेश डिंगोरे इज ऑन फायर आणि पुन्हा एकदा फाईन लेग वरनं करारा प्रहार उचूंग गगनचुंबी टोले जंग षटकार घेतलेला आहे की राईट आर्म राऊंड विकेट जाण्याचा. बघा षटकातल्या चौथ्या चेंडूवर काय प्रत्येकाला उत्कंठा लागली. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा पॅडल स्वीप केला जातोय आणि चेंडूला थोपवणं अशक्य होतंय की काय बघूया. राईट आर्म राऊंड विकेट. मेघन पाटील यांचा पुढचा चेंडू गणेश डिंगोरे रिव्हर्स स्वीप मारलं जात आहे आणि पूर्ण नेस्तनाबूत केलं जाते आक्रमणाला मेघन पाटील यांच्या. राईट आर्म राऊंड विकेट. मेघन यांचा पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा पॅडल स्वीप केला जातो आणि चेंडू वन बाउन्सने दन 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 करे गणेश डिंगोरे नावाचं धावांचं मशीन धडाडायला सुरुवात होते. यावेळेला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू थोपवणं अशक्य आहे. चौकारा रोशन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटला जात आहेत. पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलवला जातो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. विजेच्या वेगाने विद्युत चपळाईने चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गणेश डिंगोरेसाठी. यावेळेला मात्र सूर्यकुमार यादव सारखं पल्लू स्कूप पाहायला मिळतोय. चेंडू जातोय दणदण करी थर्डमॅनच्या दिशेने चौकार. पुढचा चेंडू रोशन यांचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला राईट ऑन द ब्लॉक आउट मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात की का बघूया. सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट. सॉफ्ट हँडलचा वापर केला जातोय आणि एक एक दुहेरी धाव घेत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. राईट ऑन द ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू आणि बघा अगदी धावत येऊन चालत येऊन जरी लावला असता रोशनने तरी पण फलंदाज बाद झाला असता. एक धाव मात्र सहज गती